स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती पदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला असून राजकीय घडामोडींना चांगलेच उधाण आले आहे। विद्यमान सभापती सुजय शिंदे यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर नवीन सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या पार्श्वभूमीवर मिरज पूर्व भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबगोंडा पाटील यांचे नाव ठळकपणे पुढे येत असून त्यांच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचे चित्र दिसत आहे। बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीची सत्ता आहे। सत्ता स्थापनेनंतर काँग्रेसकडे संचालकांची संख्या अधिक असल्याने सुजय शिंदे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली होती। काही संचालकांच्या मते सभापती पदाची मुदत 1.25 वर्षांची ठरवण्यात आली होती, त्यामुळे ठरलेल्या कालावधीनंतर बदल अपेक्षित असताना तो झाला नव्हता। मात्र आता शिंदे यांनी राजीनामा दिल्याने नव्या निवडीसाठी मार्ग मोकळा झाला आहे। या पदासाठी आनंदराव नलवडे, शशिकांत नागे, बापूसो बुरसे यांचीही नावे चर्चेत असली तरी बाबगोंडा पाटील यांच्या नावाभोवती जास्त चर्चा रंगत आहे। मिरज पूर्व भागाचे प्रतिनिधित्व आणि संघटनात्मक अनुभव या पार्श्वभूमीवर त्यांना संधी द्यावी असा आग्रह काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांकडून वाढत आहे। विशेष म्हणजे मिरज पूर्व भागातून सभापती पदाची संधी मिळावी अशी मागणी काही काळापासून होत होती, त्यामुळे बाबगोंडा पाटील यांचे नाव पुढे आल्याने त्या भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। दरम्यान सभापतीपद काँग्रेसकडेच राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार यावरही चर्चांना उधाण आले आहे। आघाडीतील अंतर्गत समन्वयातून निर्णय होणार की निवडणूक होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। मात्र सध्याच्या घडामोडींमध्ये बाबगोंडा पाटील यांची दावेदारी अधिक भक्कम मानली जात असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।